सगळ्यांना कशा आहात सगळे? काय माहिती काय नाही. काय नाही आता आलो लाकडीनं जाऊन पॅकिंग करायची आहे. सकाळी अर्धा डेरा दिला होता. आता हो का आपण डेरा मोकळा केला. हा हे 2 डेरा मोकळं झालं आता आपलं. डेऱ्यात आत दिसत नाही ना? आत नाही दिसत आहे. लोणचं दाखव कसं मुरलंय ते. असं डेऱ्यातलं लोणचं बघू शकता तुम्ही. असं मुरलंय डेऱ्यातलं. आणि आता आपले 1 2 3 4 डेरे राहिले तर. आणि आज जवळजवळ एक 50 किलो बारामतीतून नेलं येणार आहे. हॉटेल आहे त्यांचं. तर ते त्यांच्या हॉटेलसाठी त्यांना लागायचे. तर त्यांचं ते आता 50 किलो हे 2 डेरे 40 म्हणजे हे जवळजवळ 3 डेरे जातात इथं. आणि हे पॅकिंगसाठी तर चालली मस्तपैकी आता पॅकिंग करतो. गाडी येईल संध्याकाळी 6 पर्यंत. देतो पॅकिंग करून. 30-35 किलो आहे आपलं आजचं पार्सल. लोणच्याला पण वजन आहे. टप उचलला नाही बघा. वजन आहे लोणचं. आणि लोणचं कसं वाटतंय सांगा. एका ताईसाहेबांना आवडलं नाही म्हणजे असं तेल नाही मसाला नाही. तर तुम्हाला घरी आल्यानंतर त्यात तेल टाकायचं. हो का हे असं लोणचं आहे आपलं बघा. हे असं लोणचं आहे असं सुक्क सुक्क. मॅठात टाकल्यानंतर तर जास्त सुक्क होतंय का काय माहिती. तर काय म्हणतात ते मुरतंय चांगलं. तर असं झालंय. माठात टाकलेलं मी जवळजवळ 5 ते 6 दिवस झाले. असं झालंय मस्तपैकी. कोणाकोणाला आवडतंय सांगा कमेंट करून. आणि टेस्ट वगैरे पण खूप छान आहे. सेम गावरान म्हणतात ना ते जुन्या काळातल्या आजी वगैरे बनवायच्या. सेम तशी चव लागते हे लोणच्याला. असं द्या आता हे का कसं दिसतंय आत माठात. चला तर पॅकिंग करून घेऊ. हा ना अनुष्का. उशीर झाला आज. आपण दरवेळेस 12च्या अगोदर पॅकिंगला बसतो हे की नाही. हां बाय सगळ्यांना. होतं मावशीचं काम. माझं पण होतं थोडंसं. ते करून आलो. पैसे वगैरे काढून आणायचे होते. ते मावशी वगैरे कामाला येतात का नाही त्यांचे पैसे काढून आणून द्यायचे होते. त्यांचं ते फोनपे वगैरे काय नसतं ना. ते त्यांना पैसे आणून दिले म्हणजे आता पुढच्या आंबे आल्या परत नाही. मागचं सगळं मिटलं पाहिजे ना. क्लिअर झालं पाहिजे म्हणजे पुढं परत हे आपण करतोय मग आपल्याला काय म्हणतात ते म्हणजे इन्कम काय राहतोय काय ते सगळं बघितलं पाहिजे. तर झालं मागचं सगळं मिटलं. आता उद्यापासून परत नवीन आंब. उद्या संध्याकाळी येतील होते का आंब काढायला. का पट्टी उघडेच राहू दे की नको लावू. राहू दे की ओपन काय खिडक्या बघितलं टाकू देत की मग काय असतं त्याला. काच आणलं नाही काय होतं. जाळी ओढून टाकायची. असू दे का. उद्या आंबे येतील आपले. उद्या संध्याकाळी येतील बहुतेक आंबे काढायला. त्यांना ही भेटा नाही तर मजूर भेटाना. वर चढून आंबे काढावं लागतात. लोणच्याचे आंबे पडलेले फुटलेले असे असले की लोणचं खराब होतं. त्यासाठी लोणच्याला आंबा चांगलाच लागतो आणि लोणच्याचाच आंबा लागतो. चला तर चिवणी खाली बॉक्स बनवायची तयारी केली सगळं हे ना. चला तर नमस्कार. तर सगळी पॅकिंग वगैरे झाली आपली. आवरून पण झालं सगळं. बॉक्स वगैरे मस्तपैकी इकडं लावून ठेवलं. असं 30 किलोचं आहे म्हणायचं आजचं पार्सल आपलं. तर ते पॅक केलं आहे सगळं. 1 किलो 3 किलो 4 किलो 2 किलो अशा ऑर्डर येतात आजच्या. पहिला अर्धा किलो 1 किलो घेत होती. ज्यांना आवडलं त्यांनी डायरेक्ट 4-4 5-5 किलोच्या ऑर्डरी टाकल्या. तर आता सगळं झाडून पुसून सगळं झालं. बॉक्स वगैरे मांडून फोटो पण काढावं लागतात. आता मस्तपैकी हातपाय वगैरे धुवून फ्रेश होऊन म्हणलं आधी चहा करावं. छानपैकी एकदा चहा पिवावं. पण ते कुरिअरची गाडी कधी येते ती बायला विचारायचं आहे. तर तिचं काय चाललंय बघू. तिचं पण पॅकिंगच चालू आहे. झाली का पॅकिंग. अण्णा बेसन पीठ भरते है ना. अण्णा बेसन पीठ भरते आणि काही जा इकडे बॉक्स लय भरलं दादा तू. 2 किलोच आहे म्हणजे सगळ्यात मोठा पॅकेट आहे. सगळं संपलं. 1-1 किलो कर की मग 2 ह्यात. बॉक्स नाही की त्याला एकच बॉक्स आहे. त्याचा 1 किलो ही लसूण द्यायचा आहे. एका बॉक्सात मग ही 2 बसते. 3 करायचे म्हणजे बसायचे नाही. बर पण 2 ह्यात करावं लागेल. ती सेल करता येणार नाही. तीच म्हणते मी.
थांबा. तर चाललंय अन्नाचं, बाईचं चाललंय पाणी आणायचं आणि डोक्यावर पाणी आणायचं चाललंय गुरांना. पाण्याचं काय सांगावं आता तुम्हाला, 2 दिवस झालं आमचं तीच चालू आहे. काय काय झालं? चला तर चहा करूया छानपैकी आता. मग तुला चप्पल घालायची कळत नाही? मस्त वातावरण झाले, जरा गार वाटायला लागलं. त्या टायमाला मस्त वाटतं, नाही तर दिवसभर एवढं ऊन असतं काय विचारूच नका तुम्ही. तरी त्या उन्हात गेलो, लाकडीला गेलो, परत नाही आता दळणं दळायला गेले होते. आता कपडे घालायचे का सँडअप पहिलीचं कसलं सँडअप? चौथीचं. मग आम्ही कपडे नवे घालून चौथीचं आहे का? मग चौथी 5वीला जायची. तुला काहीतरी कारणच पाहिजे नवीन ड्रेस घालायला, नाही तरी हे की नाही. असं द्या तर. मी सगळ्यांना सांगितलं. बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ सांगा आपला. शुभ संध्याकाळ. या सगळ्यांनी जेवाय. जेवाय अजून स्वयंपाक व्हायचा आहे आपला.